शार्दूल ठाकूरच्या जडणघडणीमध्ये प्रशिक्षक दिनेश लाड यांचा वाटा खूप मोलाचा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने देखील क्रिकेटचे धडे गिरवले होते। आता शार्दूलला देखील वेस्ट इंडिजमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे। एकाच वेळी आपले दोन शिष्य कसोटीत भारताचं प्रतिनिधित्व करताना पाहण्याचं भाग्य दिनेश लाड यांना मिळू शकतं। या पार्श्वभूमीवर ठाकूरच्या वाटचालीविषयी लाड सरांना नेमकं काय वाटतंय बघूया। त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो फोकस राहिला फार, कारण ज्या वेळेस मुंबईसाठी पहिल्या वर्षी तो रणजी ट्रॉफी खेळला त्यावेळेस त्याला तेवढा चान्स मिळाला नाही। त्याचं कारण पण एक होतं की खूप हेफ्टी होता तो, खूप म्हणजे ते मोठा पोट, फिटनेसमध्ये थोडा मार खात होता। पण त्यावेळेस एकच समजवलं मी त्याला की बघ, आज तू त्या लेवलला गेला, मुंबईसाठी रणजी ट्रॉफी खेळतोयस, थोडी खाण्याकडे कंट्रोल कर, थोडी मेहनत कर जास्त, तुला पुढे मोठं व्हायचं आहे, भारतासाठी खेळायचं आहे। आणि आठवते मला की त्यांनी ते ऐकलं आणि त्यांनी आपल्या खाण्यावर एवढा कंट्रोल केला। आणि दुसरी गोष्ट, त्याच्या पालघरच्या घराजवळ समुद्रकिनारा आहे, त्या समुद्रकिनाऱ्यावर तो रोज धावायला जायला लागला। वेस्ट इंडिज म्हटलं की पहिले वेगवान गोलंदाजी आठवते आणि तिथे जाऊन कसोटीमध्ये बॉलिंग करायची त्याला जर संधी मिळाली तर ते खूप मोठी गोष्ट ठरणार आहे। त्याला काय सल्ला द्याल पुढच्या वाटचालीसाठी? त्याला एकच सल्ला देईल, कारण त्यांनी सल्ला द्यायचा मध्ये एकच आहे की आता बघ, तू रणजी ट्रॉफीला एवढा 2 वर्ष परफॉर्मन्स करून तुझ्या नावाचं रेकमेंडेशन झालं, तू आज भारताच्या टीममध्ये सिलेक्ट झाला आहे। फक्त ज्या पद्धतीने तू रणजी ट्रॉफीमध्ये जी बॉलिंग टाकतो त्याच पद्धतीने बॉलिंग टाक, जास्त जोर टाकायला जाऊ नकोस, व्यवस्थित टाक, जसं चाललंय त्याचप्रमाणे जा, एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय करायला जाऊ नकोस। जर ज्या पद्धतीने तू आता करतोयस ते जर केलंस तर तुला सक्सेस 100% मिळेल।